आज आपण बनवणार आहोत बटर गार्लिक ब्रोकोली। साधी ब्रोकोली बटर आणि लसणामुळे इतकी चविष्ट लागते की सगळ्यांनाच आवडते। ही डिश डाळ, भात, पराठा आणि पास्ता सोबतही छान लागते। शिवाय फायबर आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असल्यामुळे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। झटपट होणारी, कमी साहित्यातली आणि एकदम सोपी आणि हेल्दी शिवाय साईड डिश असलेली ही रेसिपी ताई करून दाखवत आहे। तेव्हा चला आपण रेसिपी पाहूया। एक बंच मी ब्रोकोलीचा घेतलेला आहे आणि असे मोठे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत। त्याच्या स्टेम सुद्धा मी अशा कापून घेतलेल्या आहेत। ब्रोकोली शिजवून घेण्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा पाव टीस्पूनच मी मीठ टाकत आहे। पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता ही ब्रोकोली टाकायची आहे। ब्रोकोली जास्त शिजवायची नाहीये, थोडीशी मऊ पडली की काढायची आहे। पाण्याला उकळी आली आहे आणि हे बघा ब्रोकोली पण आता थोडी नरम पडली आहे। आता मी गॅस बंद करत आहे। ब्रोकोली मी गाळून घेत आहे। कढईत मी 1 टेबलस्पून बटर घालत आहे। बटर जळू नये म्हणून थोडंसं 1 टीस्पून मी तेल टाकत आहे। एक मी लसणाचा गड्डा बारीक कापून घेतलेला आहे। 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत, या याच्यात टाकत आहे। आज मी तुम्हाला बटर गार्लिक ब्रोकोली ही रेसिपी करून दाखवत आहे। बटर गार्लिक असल्यामुळे लसूण इथे जास्त वापरलेला आहे। अशी टेस्ट येण्यासाठी मी 1 हिरवी मिरची कापून टाकलेली आहे। 1 छोटा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो याच्यात घालत आहे। अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून ओरेगानो, अर्धा टीस्पून मीठ। ब्रोकोली आपण शिजवून घेतलेली आहे ती याच्यात घालायची आहे। ही यामध्ये आता चांगली परतून घ्यायची आहे। तर गार्लिक ब्रोकोली तयार झाली आहे। बघा एकदम झटपट होते, जास्त वेळ लागत नाहीये आणि हे तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि खायला तर हेल्दी आहेच। गरम असतानाच वरून थोडंसं मी चीज टाकत आहे। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।